श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल. तर पौष रविवार व्रत कसे करावे, पूजा मांडणी कशी करावी, सूर्यनारायणाची कोणती सेवा करावी याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. पौष महिन्यातील रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असतो. या दिवशी व्रत केल्याने आरोग्य, सुखसमृद्धी आणि रोगमुक्ती मिळते. पौष महिना हा सूर्यनारायणाचा उपासनेचा महिना आहे. जे लोक सूर्याची उपासना करतात ते सूर्यासारखेच तेजस्वी बनतात. प्रत्येक आजारांवर मात करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये येते. त्यामुळे हे व्रत आवर्जून आपल्याला करायचं आहे. पौष महिन्यात सूर्यदेव धनु राशीत असल्याने त्यांची उपासना महत्त्वाची ठरते. रविवारी विशेष पूजा केल्यास धन समृद्धी येते. घरातील नकारात्मक ऊर्जा निघून सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते. पौष रविवारी तुम्हाला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे तुम्हाला तीळ टाकायचे आहे आणि तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. आणि अर्घ्य देताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम भास्कराय नमः, ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम मित्राय नमः. या मंत्रांपैकी तुम्ही कोणताही एक मंत्र म्हणू शकता. त्यानंतर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. शक्य असेल तर तुम्ही गच्चीवर करा किंवा मग तुम्ही गॅलरीत सुद्धा पूजा मांडणी करू शकता. कारण सूर्याला आपली पूजा दिसली पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे आपण गॅलरीत किंवा गच्चीवर पूजा मांडणी केली तरी चालेल. आणि ही पूजा मांडणी जी आहे तर सूर्यास्ताच्या आधी आपल्याला उचलून घ्यायची आहे. आणि उपवास सुद्धा आपल्याला सूर्यास्ताच्या आधी सोडायचा आहे. मला दिवसभर फक्त फलाहार करायचा आहे, फक्त फळं खायचे आहे. कारण तिखट मीठ ह्या उपवासाला चालत नाही. तर तुम्हाला संध्याकाळी जेव्हा सूर्यास्ताच्या वेळेस तुम्हाला उपवास सोडायचा आहे. म्हणजे तुम्ही खिचडीचं महत्त्व आहे तर तुम्ही खिचडी करू शकता किंवा मग जे तुम्हाला जमेल ते तुम्ही उपवास सोडायला करायचं आहे. तर पौष रविवार हे 5 आहेत. तर 21 डिसेंबरला एक आहे, तर 28 डिसेंबरला, 4 जानेवारी, 11 जानेवारी आणि 18 जानेवारी असे हे 5 उपवास आलेले आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास करावा. ज्या मुलींना खूप इच्छा असेल हे उपवास करण्याची, इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हे उपवास करू शकता. या महिन्यात सूर्याची उपासना केल्याने नोकरी, व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा प्रगती होते. सूर्याची उपासना केल्याने दीर्घायुष्य, तेजस्विता, सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. सूर्यदेवाला 9 ग्रहांमध्ये प्रमुख स्थान आहे. त्यांच्या कृपेने आरोग्य सुधारते आणि मनशांती मिळते. सूर्य हा कर्माचा अधिष्ठाता मानला जातो. सूर्यदेवाचे रूप हे परब्रह्म स्वरूपाचे आहे. कीर्ती, तेज, धन, ऐश्वर, ज्ञान यापेक्षा कितीतरी गोष्टींनी सूर्यदेवाचे रूप परिपूर्ण आहे. पौष रविवार हे व्रत तुम्ही नवऱ्याच्या, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. पौष महिना हा धार्मिकदृष्ट्या जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच भरपूर दान धर्म करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यामध्ये आपल्याला खूप दान धर्म केल्याने सुद्धा पुण्य मिळते. ह्या महिन्यामध्ये आपल्याला गरजूंना दान करायचं आहे, ब्राह्मणांना दान करायचं आहे. आणि ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करणे सुद्धा शुभ मानले जाते. त्यामुळे भगवान विष्णूंची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. तर पूजा मांडणी जी आहे तर खाली जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यावरती स्वस्तिक काढून तुम्हाला पाट ठेवायचा आहे. आणि पाटावरती तुम्ही सूर्याची प्रतिमा काढू शकता किंवा मग तुम्ही लाल वस्त्र अंथरून त्यावरती सुद्धा रांगोळीने सूर्याची प्रतिमा काढू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला गणपतीची सुपारी घ्या किंवा मूर्ती स्वरूप म्हणून तुम्ही गणपतीची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. त्यानंतर सूर्याची प्रतिमा काढून तुमच्याकडे जर सूर्याचं चिन्ह असेल, एखादं तांब्याचं वगैरे असतं ते सुद्धा तुम्ही पूजेला ठेवू शकता किंवा त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. किंवा मग पाटावरती तुम्ही रांगोळीने सूर्याचे चिन्ह काढायचं आहे तुम्हाला, जसं मी काढलेलं आहे तसं. आणि एका साईडला गोपद्म काढायचे आहे आणि दुसऱ्या साईडला आदित्य राणूबाईचे चिन्ह सुद्धा तुम्हाला काढायचं आहे. आणि हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहे. तुम्हाला फूल अर्पण करून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे फुलं जास्त नव्हते त्यामुळे एक छोटंसं फूल होतं तेच मी ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे साधी आणि सोपी पूजा आहे. फार काही वेळ लागत नाही. आणि तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे पूजेला. आणि पूजा मांडणी करत असताना तुम्हाला तुमच्या मुखामध्ये तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. ओम भास्कराय नमः, ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम मित्राय नमः. जेवढी सूर्याची नावं असतील तेवढी तुम्हाला नावं घ्यायची आहे आणि तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. त्यानंतर तुम्हाला सूर्यनारायणाला जे आहे तर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर तुम्ही नैवेद्यामध्ये जे आहे तर तुम्ही तीळ आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. किंवा मग बरेचसे जण जे आहे तर गाजर, आपलं वटाणा वगैरे, आपण जे संक्रांतीला सुगड पूजा करतो त्यावेळी आपण जे जे साहित्य आणतो ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. आणि जास्त करून
तांदूळ आणि डाळीचं महत्त्व आहे, तर तुम्ही तांदूळ आणि डाळसुद्धा नैवेद्य म्हणून तुम्ही सूर्याला अर्पण करू शकता. आणि ही जी डाळ आणि तांदूळ आहे त्याचीच खिचडी तुम्ही संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायला करायची आहे, किंवा मग तुम्ही ही गरजूंना दान करू शकता. आणि उपवास सोडताना जे आहे तर तुम्हाला सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आणि पूजा मांडणीसुद्धा तुम्हाला सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला उचलून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जे आहे तर तुम्हाला साधी आणि सोपी, फार वेळ लागत नाही अशी पूजा मांडणी करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आरती संग्रह जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आदित्य रानूबाईची जी कहाणी आहे ती तुम्हाला कहाणी वाचायची आहे. तर ही तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा मिळून जाईल. तर ही कहाणी वाचून तुम्हाला आरती वगैरे करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्याला नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये सेवा श्री सूर्यनारायणाची जी आहे त्याच्यामध्ये आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच आणि श्री सूर्याष्टक स्तोत्रम, सूर्याष्टोत्तर शतनाम स्तोत्रम हे जे आहे तर तुम्ही याच्यापैकी एक कोणतंही वाचू शकता. म्हणजे सेवा सूर्यनारायणाची जी आहे तर ते तुम्ही यापैकी एक कोणतंही तुम्हाला जे जमेल ते तुम्ही वाचन करायचं आहे, म्हणजे आपली सेवासुद्धा लागू होते. तर जे संस्कृतमध्ये आहे तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर त्या दिवशी तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तर बऱ्याच ठिकाणी जे आहे तर रविवारी मांसाहार करतात, तर त्यामुळे उपवास असल्यामुळे तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि पौष रविवारचे हे व्रत जे आहे तर हे मुलं मुली कोणीही करू शकता. ज्यांची इच्छा असेल त्यांनी हे व्रत करावं आणि उपवास करावा. आणि ह्या व्रताचे उद्यापन जे आहे तर ह्या व्रताला उद्यापन करत नाही, तर तुम्ही फक्त आपले 5 जे रविवार आहे तर ते रविवारी आपल्याला उपवास करायचा आहे. तर ह्या व्रताला जे आहे तर उद्यापन नाही आहे. आणि आपण जेवढी सांगितलेली आहे सेवा सूर्यनारायणाची तेवढी आपल्याला करायची आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आणि आपल्याला कहाणी वाचायची आहे आणि आरती करून घ्यायची आहे. तर आरती कहाणी जर तुम्हाला येत नसेल किंवा पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबवरून किंवा मग गुगलवरती सर्च करून तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे साधी आणि सोपी पूजा मांडणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.